इंडियावरनं जर्मनीला ॲज अ मास्टर स्टुडंट म्हणून आलो होतो. तेव्हा असं वाटायचं की जर्मनीला गेल्यावरती मस्त स्टडी करू, वर्क लाईफ बॅलन्स तिथे छान आहे, काम करू, करिअर सेट करू. जर्मनीच्या युनिव्हर्सिटीमधला तो पहिला दिवस, इंटरनॅशनल स्टुडंट सोबत म्हटलं काय मजा येईल राव. युनिव्हर्सिटीमध्ये होतो तेव्हा सगळे लेक्चर्स अटेंड केले, वेळोवेळी असाइनमेंट सबमिट केल्या आणि पार्ट टाइम जॉबचं तर विचारू नका. पार्ट टाइम जॉब शोधता शोधता वाट लागून गेली होती. रोज सकाळी उठून थंडी गाठाचं बस ट्रेन पकडून युनिव्हर्सिटीला लेक्चरसाठी गेलो होता. कसंही का असं ना, पण सगळं मॅनेज केलं. पण शेवटी काय झालं, एक्झाम दिली, एक्झामचा रिझल्ट आला आणि एक्झामचा रिझल्ट आला निश्ट बेस्टँडन. एक्झाम मध्ये तर पास होतच नाही, पण पार्ट टाइम साठी जर अप्लाय केला तर मेल फक्त येतो जर्मन मध्ये. तो सुद्धा लगेच गुगल ट्रान्सलेटवर टाकून बघावं लागतं की नेमकं काय लिहिलंय. खरंच सांगतो, दिग्या जर्मनीमध्ये सगळं करतो, पण दिग्याला जर्मनच समजत नाही आणि त्यामुळे दिग्याच्या जिंदगीमध्ये लागलेत